दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 28 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि याच्यामध्ये 2 परदेशी पर्यटक असल्याची देखील माहिती समोर येते आहे। केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातून सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या 2 पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। देशातल्या वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात। विशेषतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळी बर्फवृष्टी व्हायला सुरुवात होते आणि पहिली बर्फवृष्टी होते त्यानंतर मोठ्या संख्येनं पर्यटक जम्मू काश्मीरकडे पळतात। त्याचप्रमाणे अनेक परदेशी पर्यटक देखील जम्मू काश्मीरमध्ये येत असल्याचं आपण पाहत असतो। या दुर्दैवी हल्ल्यामध्ये भ्याड हल्ल्यामध्ये यातल्या 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आणि निवृत्त लेफ्टनंट सतीश ढगेजी सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून जॉईन झालेले आहेत। ढगे सर, ज्या प्रकारे हा हल्ला समोर येतो आहे आणि आत्तापर्यंत जी घटना ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी उलगडत चालल्यात, कसं बघता आपण या हल्ल्याकडे? काय नेमकं दिसतंय याच्या मागचं चित्र? नक्कीच या घटनेचं जर विश्लेषण करायचं असेल तर मी 3Tच्या माध्यमातून जे आहे या घटनेचं विश्लेषण त्या ठिकाणी करेल। टार्गेट्स, त्याचबरोबर टायमिंग्स आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन। टार्गेट्स म्हणजे मुळात ही घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर हा फक्त एक दहशतवादी हल्ला नाही। त्या ठिकाणी नॉन मुस्लिम, मुख्यतः हिंदूंना त्या ठिकाणी नाव विचारून, त्याचा धर्म विचारून, त्याची पॅन्ट जी आहे काढायला लावून, त्याला कलमा म्हणायला लावून जर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी केला जात असेल तर हा सरळ सरळ हिंदूंविरुद्ध नरसंहार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। म्हणून टार्गेट्स हे खूप महत्त्वाचे आहेत। दुसरं टायमिंग। आज घडीला भारतामध्ये जयपूरमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे उपराष्ट्रपती JD व्हान्स आहेत। दुसऱ्या बाजूला मुस्लिम राष्ट्रांचा OIC नावाचा जो ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, त्याचा म्होरक्या सौदी अरेबियामध्ये भारताचे प्रधानमंत्री ऑलरेडी त्या ठिकाणी 2 दिवसाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी गेलेले आहेत। आणि काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी उघड कशा प्रकारे जम्मू आणि काश्मीर हा जो आहे पाकिस्तानचा इंटिग्रल कॉम्पोनंट आहे, कशा प्रकारे ती ज्युग्युलर वेन आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये अँटी हिंदू, अँटी इंडिया अशा प्रकारची ती विधानं केली होती। या सगळ्या पॉइंट्सला जर आपण त्या ठिकाणी जोडलं तर आपल्याला लक्षात येईल की ही टायमिंग का या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हीच टायमिंग जोडली असेल, कारण याच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या समोर त्यांना मेसेज अशा प्रकारे द्यायचा आहे की आता सुद्धा आम्ही ऍक्टिव्ह आहोत आणि एक प्रकारे जे आहे जम्मू काश्मीरमध्ये आता सुद्धा जे आहे अशांतता आहे। आणि तिसरा टेररिस्ट ऑर्गनायझेशन TRF नावाची जी संघटना आहे ती आर्टिकल 370 हटवल्यानंतर निर्माण झालेली आहे आणि मूळतः जम्मू काश्मीर अशांत राहावं, बाहेरचे लोक त्या ठिकाणी येऊ नयेत म्हणून तिथल्या कामगारांवर, बाहेरून आलेल्या कामगारांवर, तिथल्या पर्यटकांवर वेळोवेळी या TRF नावाच्या संघटनेने हल्ला केलेला आहे। म्हणून एकूणच या 3ही टीचा विचार केला तर अत्यंत चीड आणणारी, अत्यंत भयंकर अशी घटना आहे। आणि आत्ताच तुम्ही जो इनपुट त्या ठिकाणी देताय की 2 परदेशी नागरिकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे, या हल्ल्यामध्ये जे आहेत ते मारले गेलेले आहेत, माझ्या मते हा अत्यंत सिरियस अशा प्रकारचा बीट आहे। ते यासाठी कारण आतापर्यंत आपण मानत होतो की 2019ला जशा प्रकारे पुलवामामध्ये हल्ला झाला तर अशा प्रकारचं जे आहे स्वरूप या हल्ल्याचं आहे की काय, अशा प्रकारचे आपलं सगळं विश्लेषण किंवा चर्चा सुरू होती। पण मी म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन 26/11ला जसा हल्ला झाला ज्यामध्ये फक्त भारतीयांचाच त्या ठिकाणी जीव गेला नाही तर काही परदेशी नागरिकांचा सुद्धा जीव गेला, म्हणजे एक प्रकारे हा फक्त भारतापुरता प्रश्न त्या ठिकाणी नाही तर इंटरनॅशनल कनोटेशन, एक प्रकारे जे आहे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन, इस्लामिक दहशतवादी संघटना किती मोठ्या प्रमाणावर जे आहेत ह्युमन राईट्सचं त्याचबरोबर एक प्रकारे नरसंहार करण्याचं काम करतायत हे या घटनेवरून जे आहे जगासमोर आलेलं आहे। म्हणून हे फक्त भारतानं कारवाई करण्याची गरज नाही तर पाकिस्तान या एपी सेंटर ऑफ टेररिझम विरुद्ध भारताच्या सोबतीला वेगवेगळ्या प्रकारचे जे देश आहेत त्यांनी या इस्लामिक टेररिझम विरुद्ध जे आहे खऱ्या अर्थानं तुटून पडण्याची गरज निर्माण झालेली आहे। और अदरवाईज आज भारताचा नंबर होता, उद्या तो अमेरिका असू शकेल, परवा एखादं युरोपियन राष्ट्र असू शकेल। खरंय ढगे सर, यापूर्वीच्या काश्मीरमधल्या घटना जर आपण बघितल्या तर पर्यटकांना थेट टार्गेट कधी केलं जात नव्हतं। जरी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले किंवा त्यांचं कुठल्याही धर्माचे पर्यटक असले तरी सुद्धा अशा प्रकारे पर्यटकांना ठरवून टिपणं असे प्रकार होत नव्हते। आता मात्र तसाच प्रकार नेमका पर्यटकांनाच टिपण्याचा प्रकार समोर येतोय। ह्याच्या मागे काय नेमकी रणनीती असू शकते?
हो नक्कीच. माझ्या मते जो आहे तिथल्या दहशतवादी संघटनांचा जळफळाट होतोय. मी यासाठी हा शब्द वापरतोय कारण 2019 नंतर जम्मू काश्मीरमधली सिक्युरिटी ग्रीड आपण मजबूत केली आणि म्हणून बऱ्याच अंशी जे आहे जम्मू काश्मीरमधल्या घटना कमी झाल्या. त्या दहशतवादाच्या घटना संपल्या नव्हत्या पण त्या ठिकाणी कमी झाल्या आणि मग याच्या पुढे जाण्यासाठी जे आहे अशा प्रकारचं काही काम या दहशतवादी संघटनांनी केलं असेल की तिथल्या लष्कराविरुद्ध किंवा तिथल्या सिक्युरिटी एजन्सीज विरुद्ध तर त्यांना विशेष करून यश त्या ठिकाणी मिळत नाही आणि सेन्सेशनलायझेशन जर करायचं असेल आणि त्याहून महत्त्वाचं जुलैपासून तिथे अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. म्हणजे हिंदू धर्मियांमध्ये एक प्रकारे जे आहे भीती निर्माण करायची की अशा हल्ल्याच्या माध्यमातून जम्मू काश्मीर सुरक्षित नाही, बरं आहे की आपण जे आहे ती अमरनाथ यात्रा जी आहे न गेलेलंच बरं, अशा प्रकारची भीती आपल्याला हिंदू धर्मियांमध्ये त्या ठिकाणी निर्माण करता येईल का. त्याचबरोबर पर्यटनासाठी आणि पुन्हा सुजलाम सुफलाम अशा प्रकारची परिस्थिती जी जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होतीये त्याला आपल्याला छेद देता येईल का. हे सगळं अचीव करण्यासाठीच त्यांनी टार्गेट्स जे आहेत ते लष्कर किंवा सिक्युरिटी एजन्सीज न निवडता अशा प्रकारच्या निष्पाप निहत्ते ज्यांच्याकडे शस्त्र नाहीत अशा टुरिस्टवर पर्यटकांवर त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारचे टार्गेटेड अटॅक्स नरसंहार हिंदूंविरुद्ध नरसंहार केला. ही त्यांची बदलती स्ट्रॅटर्जी आहे कारण त्यांना सेन्सेशनलायझेशन पाहिजे आणि एक प्रकारची भीती त्यांना निर्माण करायची आहे म्हणून त्यांनी जे अशा प्रकारचे टार्गेट्स ठेवले असतील. ढगे सर, ज्या प्रकारे या हल्ल्याची मोडस ऑपरेंडी दिसते आहे त्याच्या टायमिंग विषयी तुम्ही सांगितलं आणि इतर सगळ्या 3T विषयी सुद्धा आपण बोललात. मात्र आता हे सगळं घडून गेल्यानंतर आता काय आव्हान असणार आहे भारत सरकारसमोर? नक्कीच आव्हान जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर असणार आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी सुद्धा बदलावी लागणार आहे. इमिजिएट जी ॲक्शन आहे नेमका आता आणि ज्या प्रकारचे इनपुट्स तुमच्याकडून त्या ठिकाणी येत आहेत की विदेशी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, एवढंच नाही तुम्ही म्हणताय की एका IB अधिकाऱ्याचा सुद्धा जो आहे एक प्रकारे निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही आता जस्ट सांगताना जे आहे माझ्या डोळ्यासमोर एक चित्र त्या ठिकाणी आलं की 7 ऑक्टोबर 2023 ज्या प्रकारे हमासनं इस्रायलमध्ये घुसून अतिशय निर्घुणपणे त्या प्रकारे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली, हल्ला केली, काहीसा जो आहे तसाच प्रकार हा असा होतोय का. नरसंहार करण्याचा बरोबर टार्गेटेडच अटॅक त्या ठिकाणी करण्याचा, त्या ठिकाणी जे आहे एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी अटॅक करण्याचा आणि बाकीच्यांना सुद्धा जे आहे निर्घुणपणे हत्या करण्याचा हा सगळा जो प्रकार जो आहे हा अत्यंत चीड आणणार आहे. आणि त्याच्या अनुषंगानं भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या जनमानसामध्ये जे आहे प्रचंड चीड आहे आणि त्या अनुषंगानं भारत सरकारनं सुद्धा जे आहे खमकी भूमिका घेणं हे आवश्यक आहे. इमिजिएटली आता आपल्याला बघावं लागेल की नेमका हा कॅज्युअल्टीचा आकडा दुर्दैवानं आणखी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. किती लोकांचा मृत्यू होतो, किती जण त्या ठिकाणी जखमी होतात आणि त्यांना लवकरात लवकर जे आहे त्यांचा जीव वाचवणं, त्यांना ट्रीटमेंट देणं यासाठी जे आहे आपलं काम चालू आहे. दुसरं जे आहे सिक्युरिटी कॉर्डन ऑफ त्या ठिकाणी जे आहे ऑलरेडी झालेलं आहे, कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की 3 ते 4 बाजूने जे आहे सायमल्टेनियसली त्या ठिकाणी फायर झाला. म्हणजे हा फक्त 2 ते 3 अतिरेक्यांचा गट नसावा, 3 ते 4 बाजूनं अशा प्रकारच्या बॅट टीम म्हणजे पॉसिबिलिटी आहे की कमीत कमी 6 ते 8 अतिरेकी यामध्ये सामील त्या ठिकाणी असावे. तर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना पकडण्यात यावं हा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असावा. त्याही पलीकडे जाऊन आता तर हा हल्ला त्या ठिकाणी झाला पण हे अतिरेकी आणि त्यांचे काही साथीदार जर आसपासच्या भागामध्ये असतील तर जम्मू आणि काश्मीरमध्ये असे हल्ले येणाऱ्या काळामध्ये पुन्हा होऊ नये यासाठी जे आहे सगळी सुरक्षा यंत्रणा चोख ठेवणं हे पुढचं आपलं त्या ठिकाणी चॅलेंज असेल. आणि हे झाल्यानंतर तडकाफडकी फक्त राजकीय विधान न करता किंवा जे आहे पॉप्युलिस्टिक काहीतरी त्या ठिकाणी भाषणं न देता खऱ्या अर्थानं आता जो आहे आपल्याला गेअर बदलावा लागणार आहे. चर्चेच्या माध्यमातून झालं नाही, माझ्या मते सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातूनही जे आहे काही अंशी हे शांत बसले. आता त्याच्या पलीकडे जाऊन मूळ त्यांचा जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे त्याच्यामधून ही सगळी कारवाई दहशतवादी त्या ठिकाणी करत असतात. आता चर्चेच्या माध्यमातून जर होत नसेल तर ज्याला आपण म्हणतो की सीधे उंगली से अगर घी नहीं निकलता है तो वो टेढ़ी करनी पड़ती है, त्याच प्रकारे लष्कराच्या माध्यमातून खमक्या नेतृत्वाच्या माध्यमातून आता पाक व्याप्त काश्मीर विरुद्ध खमकी भूमिका घेणं, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे पाकिस्तान एपिसेंटर ऑफ टेररिझम आहे. ढगे सर, केवळ आयसोलेटेड घटना म्हणून या घटनेकडे बघण्याबरोबरच आता ज्या प्रकारे पुढच्या तयारीला ही सगळी सुरुवात दिसते आहे, दिल्लीला अलर्ट, मुंबईला अलर्ट देण्यात आलेला आहे, काय नेमकी पार्श्वभूमी असू शकते यामध्ये? कशा प्रकारे या सगळ्याची खबरदारी घेणं आवश्यक असतं, का आवश्यक असतं? नाही, ही नक्कीच मोठी घटना आहे, ही लहान घटना नाहीच आहे. आपल्या चर्चेतूनही त्या ठिकाणी आलं की
जो मृतांचा आकडा आहे तो मोठा आहे आणि त्याहून महत्त्वाचं ज्या प्रकारे निर्घुणपणे आणि टार्गेटेड अशा प्रकारचे अटॅक केलेले आहेत, त्या अनुषंगानं मी जे 3T अगोदर अनालिसिस त्या ठिकाणी केलं की टार्गेट्स, टायमिंग आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन, या सगळ्या अनुषंगानं तशी ही घटना जी आहे युनिक होते. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा हा भाग असतो की ज्यावेळेस अशा प्रकारचे मोठे हल्ले होतात तर देशातले काही सेन्सिटिव्ह लोकेशन आणि त्यातल्या त्यात ज्या मेट्रो सिटीज असतात त्या मेट्रो सिटीजमध्ये जे आहे सुरक्षा व्यवस्था आणखीन चोख त्या ठिकाणी केली जाते. आणि त्याच अनुषंगानं भारताची राजधानी त्या ठिकाणी असो किंवा भारताची आर्थिक राजधानी मुंबई असो किंवा इतरही मेट्रो सिटीज, त्या ठिकाणी जे आहे आपल्या सुरक्षा व्यवस्था या आणखीन चौकस झाल्या असतील, त्या आणखीन मजबूत त्या ठिकाणी झाल्या असतील. आणि त्यात आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे जसं आपण टायमिंगशी संबंधित चर्चा केली, ऑलरेडी आज घडीला भारतामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचं आणि त्यातल्या त्यात संपूर्ण जगाची महासत्ता म्हणून अमेरिका जो आहे त्या अमेरिकेचं लक्ष तसंही भारताकडे आहे, भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या घटनेकडे आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची मोठी घटना होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली जगाच्या पटलावर या सगळ्या बातम्या त्या ठिकाणी येतात. त्या अनुषंगानं भारतामधल्या इतर ठिकाणी सुद्धा सुरक्षा व्यवस्था आणखीन मजबूत करणं, चौकस करणं, आपल्या इंटेलिजन्स ॲपरेटसला आणखीन जे आहे एक प्रकारे त्यांना चौकस राहणं हे क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरतं. आणि त्या अनुषंगानं अशा प्रकारची तयारी वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसते. आणि मी जसं म्हटलं की आता इमिजिएटली कॉम्बिंग ऑपरेशन असेल, त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरच्या इतर भागांमध्ये सुद्धा जे आहे हे लपलेले अतिरेकी असतील किंवा काही स्लीपर सेल असतील त्या ऍक्टिव्ह होतात का, त्या येणाऱ्या काळामध्ये पुन्हा काही हल्ले करतात का, याकडे सुद्धा जे आहे बारकाईनं लक्ष ठेवण्याची आपल्याला गरज आहे. आणि इमिजिएट ऍक्शन ही याच अतिरेक्यांविरुद्ध किंवा या स्लीपर सेल विरुद्ध घेणं हे अत्यंत आवश्यक बनणार आहे. निश्चितपणे ढगे सर, याविषयी आम्हाला अधिक थोडी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, कारण आत्ता एक प्रकारे लोकांमध्ये दहशत आहे आणि साहजिकपणे एवढी प्रचंड मोठा नरसंहार या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आत्ता जे पर्यटक काश्मीरमध्ये आलेले आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक इथे महाराष्ट्रात असतील, देशातल्या वेगवेगळ्या भागात असतील, जे आपल्या नातेवाईकांनी त्यांची काळजी करतायत, त्यांनी परत यावं असं कदाचित अनेकांना वाटत असेल, अनेकांनी परत येण्याची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. या सगळ्या प्रकारामध्ये हे सगळे दहशतवादी, त्यांचं पुढे काय झालं, हल्लेखोरांचं पुढे काय झालं, याची जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत हे एक भीतीचं सावटसुद्धा पर्यटकांमध्ये साहजिकपणे असणार आहे. तर या सगळ्या गोष्टी सुरू असताना सुरक्षा यंत्रणांसमोर काय आव्हान असणार आहे आणि पर्यटकांची सुद्धा इथून पुढे कशा प्रकारे काळजी घेतली जाणार? नक्कीच एवढी मोठी घटना घडल्यानंतर नातेवाईकांमध्ये, सामान्य माणसांमध्ये एक प्रकारचं पॅनिक, एक प्रकारे जे आहे भीतीचं, त्याचबरोबर अफरातफरीचं वातावरण निर्माण होणं हे साहजिकच आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस आपले आप्तेष्ट अशा गोष्टींमध्ये त्या ठिकाणी अडकलेले असतात तर त्यांच्याविषयी चिंता होणं हे स्वाभाविक त्या ठिकाणी आहे. दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे, पण नक्कीच त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या सुरक्षा एजन्सीजनं जे आहे एक प्रकारे त्या सगळ्या एरियाचा जो आहे ताबा त्या ठिकाणी घेतलेला आहे. कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 3 टायरमध्ये ऑलरेडी आपल्या सुरक्षा एजन्सीज त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि मुळातच जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर हा जो भाग होता तो पहलगामचा होता. एका रिसॉर्टच्या बाहेर अशा प्रकारचा जो आहे हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सिव्हिलियन पॉप्युलेशन जास्त आहे, एक शहराचा जो भाग आहे त्या ठिकाणी हा हल्ला झाला. ढगे सर, आपण बघितलं गोळीबाराचा आवाज याच्यामध्ये येतो आहे आणि त्यानंतर पुढे काय घडलं हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. जी जागा निवडलेली आहे पहलगाममध्ये सुद्धा नाही, पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावरची ही जागा आहे. ही जागा निवडण्यामागे नेमकी काय मोडस ऑपरेंडी असू शकते या दहशतवाद्यांची? बघा, आत्ताच तुम्ही जो आहे ती व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी दाखवली आणि खरंच म्हणजे अत्यंत चीड आणणाऱ्या अशा प्रकारच्या या सगळ्या बाबी आपल्या समोर येत आहेत. काहीच मिनिटांपूर्वी आपल्याशी लाईव्ह चर्चेमध्येच मी त्या ठिकाणी सांगितलं की या सगळ्या बातम्या, जे इनपुट्स तुमचे माझ्याकडे त्या ठिकाणी येत आहेत, त्या इनपुट्सच्या आधारावर कुठेतरी 7 ऑक्टोबर 2023 हमासचे अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले. त्या ठिकाणी एक प्रकारे जे आहे तिथे पार्टी सुरू होती, लोक जे आहे एंटरटेनमेंटच्या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी जे आहे व्यस्त होते, एन्जॉय करत होते. आणि त्या ठिकाणी जाऊन जे आहे गोळीबार केला, त्या ठिकाणी जाऊन जे आहे लोकांचं अपहरण केलं. त्या सगळे पिक्चर्स जे आहेत, ती सगळी चित्र आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ही सगळी जी चित्र त्या ठिकाणी येत आहेत की लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये कुठलीही शस्त्र नाही आहेत, ते जे आहेत एक प्रकारचे जे आहेत एन्जॉयमेंटसाठी, एंटरटेनमेंटसाठी गेलेले आहेत. आणि अशा निशस्त्र लोकांवर तुम्ही जे आहे नाव विचारून केवळ हिंदूंच्याच विरुद्ध अत्यंत बर्बरतापूर्ण अशा प्रकारचा व्यवहार करता, त्यांना टार्गेट करता, हे अत्यंत चीड आणणारं त्या ठिकाणी. आणि या मोडस ऑपरेंडीमधून त्या ठिकाणी दिसतंय की किती मोठ्या प्रमाणावर हिंदू द्वेष आहे, किती मोठ्या प्रमाणावर हा नरसंहार त्यांना घडवायचा आहे, किती मोठ्या प्रमाणावर अँटी इंडिया स्टान्स असणाऱ्या या सगळ्या एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन आहेत. आणि त्या अनुषंगानं ही सगळी घटना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.
ढगे सर, दुसरा यातला जो अँगल आहे ज्याचा मगाशी आपण ओझरता उल्लेख केला तो म्हणजे याच्यामध्ये काही परदेशी पर्यटकांवरना सुद्धा आपले प्राण गमवावे लागलेले आहेत अशी माहिती समोर येते आहे. या दृष्टीने परदेशी पर्यटकांना ते तरी म्हणजे इतरांना तरी त्यांचा धर्म विचारला, नाव विचारलं आणि त्यानंतर त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं. हा एक भाग झाला. मात्र परदेशी पर्यटकांना टार्गेट करण्यामागे नेमका काय उद्देश असू शकतो? कोणीही नॉन मुस्लिम त्या ठिकाणी असेल तर नॉन मुस्लिम हा या एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काफिर आहे. मग तो जो आहे मुस्लिम सोडून दुसरा कुठल्याही धर्माचा त्या ठिकाणी असेल तर त्याचा जो आहे खात्मा करणं, त्याला मारून टाकणं हीच एकुलती एक गोष्ट यांना त्या ठिकाणी शिकवलेली असणार आणि त्याच्या प्रकारेच त्यांनी काम केलं. मुख्यतः त्या ठिकाणी त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं, पण ख्रिश्चन धर्मीय असतील, बहुतेक जे विदेशी आहेत ते ख्रिश्चन धर्मीय त्या ठिकाणी असतील, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलं. आणि जसं मी सांगितलं की आणि तुमचा अगोदरचाही जो प्रश्न होता तो भाग मी थोडा मिस त्या ठिकाणी केला की पहलगामच त्या ठिकाणी का निवडलं. एक महत्वाची गोष्ट, त्यांना सेन्सेशनल ही न्यूज जी आहे ती सेन्सेशनल बनवायची आहे. सेन्सेशनल जर बनवायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू होणं, एक प्रकारे अफरातफरीची परिस्थिती निर्माण होणं हे त्यांना त्या ठिकाणी हासिल करायचंय. मग सॉफ्ट टार्गेट कोण असेल? सॉफ्ट टार्गेट ज्या ठिकाणी गर्दीचं स्थान आहे, सॉफ्ट टार्गेट ज्या ठिकाणी लोकांकडे जे आहेत हत्यारं नाही, सॉफ्ट टार्गेट ज्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली सुरक्षा एजन्सीज ज्या आहेत त्या रिलॅक्स्ड मोडमध्ये त्या ठिकाणी असेल. म्हणूनच त्यांनी पहलगामच्या समोर अशा प्रकारचं रिसॉर्ट लोकेशन त्यांनी निवडलं. एक दुसरी गोष्ट, मंथ ऑफ एप्रिल ज्या ठिकाणी पर्यटकांचा खूप मोठा त्या ठिकाणी लोंढा असणार आहे, तीच तो काळ किंवा तो पिरियड त्यांनी त्या ठिकाणी निवडला. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, जसं मी सांगितलं टायमिंग, आजच्या घडीला जे आहे भारताचे प्रधानमंत्री जेद्दामध्ये आहेत, उपराष्ट्रपती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे भारतामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर जागतिक स्तरावर, भारत तर सोडाच, जागतिक स्तरावर या हल्ल्याला प्रसिद्धी मिळेल हे त्यांना त्या ठिकाणी माहित होतं. आणि म्हणून हिंदूंच्या सोबतीला जर असे विदेशी नागरिक सुद्धा, विदेशी पर्यटक सुद्धा त्यांना जर त्यांचा खात्मा करण्यासाठी, त्यांना मारून टाकण्यासाठी या दहशतवाद्यांना जर मिळत असेल तर त्यांचा मुख्य उद्देश जो आहे एक प्रकारे दहशत निर्माण करणं, भीती निर्माण करणं, तो त्या ठिकाणी हासिल होऊ शकतो. निश्चितपणे दहशत निर्माण करणं हा त्यातला मुख्य उद्देश आहे आणि याविषयी आपण ढगे सर बोलत राहूच. सतीशजी, गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती. काश्मीरला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येत आहेत अशीही चर्चा आपण सगळे बघत होतो आणि अचानकपणे ही घटना घडते. सध्या गेल्या काही दिवसातली काश्मीरमधली जी सुरक्षेची स्थिती आहे ती नेमकी कशी आहे? कशा प्रकारे सध्या काश्मीरची काळजी घेतली जाते? 2019 5 ऑगस्ट 2019 मध्ये आपण आर्टिकल 370 यामध्ये बदल केला, ते हटवलं आणि त्याच्यानंतर जे आहे जम्मू काश्मीर हे युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश केला आणि दुसरा जो आहे तो लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश केला. आणि त्याच्या अनुषंगाने डायरेक्टली जम्मू काश्मीरची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आली, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आली. 2019 ते 2025 नक्कीच आपलं सेक्युरिटी ग्रिड जे आहे ते आपण मजबूत करण्यामध्ये यशस्वी झालो. त्या ठिकाणी जे आहे मुख्यतः भारतीय लष्कराचा मुख्य रोल त्या ठिकाणी आला आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचं डायरेक्टली त्या ठिकाणी सुपरविजन असल्यामुळे सेक्युरिटी ग्रिड आपण मजबूत केली. आणि त्याचाच परिणाम असा झाला की आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणावर इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाकिस्तानमधून भारतामध्ये घुसखोरांची संख्या जी फार मोठ्या प्रमाणावर होती त्यावर काही अंशी जे आहे आपण एक प्रकारे नियंत्रण मिळवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलं होतं. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने जे आहे दहशतवादी, मग ते लोकल त्या ठिकाणी जे काही मिलिटंट ग्रुप्स असो किंवा बाहेरचे जे दहशतवादी आहेत, मुख्यतः पाक पुरस्कृत दहशतवादी जे आहेत त्यांच्याद्वारे जे आहेत अशा प्रकारचे हल्ले होत होते, पण ते कंपॅरेटिव्हली कमी होते. पण बघा, हा सगळा हल्ला त्या ठिकाणी झाला, पहलगाममध्ये झाला. नक्कीच तिथले जे हिंदू धर्मीय आहेत त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा हा हल्ला केला. आणि हे सगळे जे आहेत इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे नावासाठी जे आहेत नॉन मुस्लिम लोकांवर त्या ठिकाणी हल्ला केला. पण याचं सगळ्यात मोठं नुकसान कोणाला झालेलं आहे? मागच्या काही वर्षांमध्ये टुरिझमच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरचे जे स्थानिक आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकांचा समावेश आहे, त्यांचं भलं होत होतं. त्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत होता, त्यांना रोजगार मिळत होते आणि एक प्रकारे खऱ्या अर्थानं जम्मू आणि काश्मीरमधल्या लोकल पॉप्युलेशनचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होत होता. हे मागच्या काही वर्षांच्या आकड्यांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. पण अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा दहशतवाद्यांनी एक प्रकारे जे भीतीचं वातावरण निर्माण केलं, त्याच्यामुळे आता टुरिस्टची संख्या ॲटलिस्ट काही काळासाठी जम्मू काश्मीरमध्ये कमी होईल. म्हणजे त्याचा डायरेक्टली फटका हा कोणाला बसणार आहे? तिथले जे लोकल पॉप्युलेशन आहेत, मुख्यतः तिथले जे गरीब आहेत, तिथले जे
टुरिस्ट गाईड्स आहेत, तिथले जे शिकाराशी संबंधित जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, म्हणजे गरीब मुस्लिम जे आहेत ते डायरेक्टली याच्यामुळे अफेक्ट होणार आहेत. म्हणून या इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनला खऱ्या अर्थानं धर्माचंही काही देणं घेणं नाही, धर्माचं ते त्या ठिकाणी नाव घेतात, पण तुमच्या या कारवायांमुळे बिचाऱ्या तिथल्या गरीब मुस्लिमांचं किती नुकसान होतंय याचा ते कुठेही विचार करत नाही. आणि हाच सगळा विचार करून माझ्या मते तिथली जी लोकल पॉप्युलेशन आहे, काही जे या दहशतवाद्यांना थारा देतात, सपोर्ट करतात, त्यांनी सिरियसली विचार करण्याची गरज आहे की अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे त्यांचं फावतं आणि सगळ्यात मोठं नुकसान जर कुठलं होतं तर तिथल्या लोकल पॉप्युलेशनचं होतं. हाही सिरियसली विचार तिथल्या स्थानिक जनतेनं करण्याची आता खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. खरंय ढगे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि हा विषय इतक्या सविस्तरपणे समजून सांगितलात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.